राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्याच रनअप मध्ये डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतुल ठाकरे याच्याविषयी जर बोलायचं झालं तर हे मैदान त्याला नक्कीच पावलेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. 28 चेंडूमध्ये 101 धावा, मला वाटतं 23 चेंडू मध्ये हा झालेले आहेत. 23 चेंडूमध्ये 101 धावा. मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम त्याने या मैदानामध्ये केलंय. ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला योगेश आहेत. योगेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका बाजूने आयोजक संघ, एका बाजूने पाहुणा संघ, अशा दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे. अतुल ठाकरे आणि त्याचा संघ जर पाहिला तर त्या संघामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच योगेश असेल, अतुल असेल, वैभव असेल, हे तीन खेळाडू जवळजवळ हायलाइट वरती असतात. एक मयूर शेंडे असेल त्या संघामध्ये. मात्र इतर जे खेळाडू आहेत ते सुद्धा चांगलं काम या संघामधनं करत असतात. वारंवार यांना आपण पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. डाहुरी आताच्या फलंदाजासाठी एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्यानंतर एक पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, जवळजवळ स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आपण तो क्षेत्ररक्षक म्हणू शकतो. ऑफसाइडच्या दिशेनं एक धाव नक्कीच मिळेल. एका धाव्यानं धाव फलक थोडस पुढे सरकतोय, 2 वरती गेलाय. एक मिड ऑफ सुद्धा बघायला मिळाला होता डावऱ्याताच्या फलंदाजासाठी. आता क्षेत्ररक्षण आपण पाहूया की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी काय 4744 4744 CNG लिकेज झालेली आहे रिक्षाची. 4744 दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता. सुंदर खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. चौकार. अतुल ठाकरे याला आपण जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करताना तो जो पाहायला मिळतोय तो नक्कीच मला वाटतं KPL मध्ये आयशा स्टार या संघाच्या माध्यमातून त्याला निवडलं गेलंय. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, बिग शॉट झालाय हा सुद्धा. 4 धावा मिळतील. ऑन द कार्पेट. चौकार. थँक्यू डीजे. भरपूर रिक्षा या ठिकाणी लागल्या जातात. सगळ्या रिक्षावाल्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. जयदेव कांबडी दुपारच्या सत्रामध्ये थोडासा धंदा कमी झाला असेल पण आमचे भरपूर रिक्षेवाले या ठिकाणी आलेले आहेत. एकच नाश्त्याचा स्टॉल आहे, तिथे गर्दी झालेली आहे. तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं आयोजन सुद्धा बघायला मिळतोय. दरम्यान ऋषियाचा हा फटका तेवढा कॉन्फिडंट नव्हता. मात्र अतुल याच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकलं गेलं. 11 या धाव संख्येवरती. ओमकार माळी आमचे या ठिकाणी थोडस सहकार्य करताना या तांबडमाळ या संघासाठी ॲज अ स्कोरर म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये त्यांची सुद्धा चांगली कामगिरी झालेली आहे. रिक्षा मात्र चालवताना थोड्याशा सावकाश चालवा कारण की आमचा रस्ता एकदम जबरदस्त आहे. दरम्यान हा चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे.
वैभव यांच्यावरती लक्ष केंद्रित केलंय सध्या तरी. चेंडू वारंवार त्यांच्याकडे जात असताना आपण बघायला मिळतोय. या अगोदर डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सुद्धा एक चेंडू त्यांच्याकडे गेला होता, ते सुद्धा आम्हाला आठवलं लगेच. आणि आता तर जवळजवळ त्यांच्या पोटावरती जाऊन चेंडू लागलाय. जसं म्हटलं जातं ना, कोणाच्या पाठीवरती मारावं मात्र पोटावरती मारू नये. वैभव यांच्या पोटावरती चेंडू जाऊन लागलेला होता. योगेश बरप आलाय गोलंदाजी मार्क वरती. योगेश दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय. वैयक्तिक त्याचा पहिला आहे, मात्र सांघिक दुसरा आहे. धाव संख्या आहे ती 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर. ऋषिकेश शेलार बॅटिंगसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो त्याला. तो स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय आपल्या. योगेश हा चेंडू जवळजवळ ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, तेवढाच चांगला खेळलाय. वैभव त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि खराब थ्रो. मागे चांगला बॅकअप होता, मात्र एकच धाव, एका धाव्यानं धावफलक थोडासा. तर 2 धावा झाल्यात बघा. जवळून 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात आणि जेव्हा जेव्हा जवळून 2 धावा घेतल्या जातात तेव्हा नक्कीच फलंदाज थोडासा प्लस मध्ये आपल्याला जाताना बघायला मिळतात. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. योगेश यांची चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. ओ, लक्ष नव्हतं तांबडमाळ संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. कीपर कडे फेकणं गरजेचं असतं आणि म्हटलं जातं की चेंडू तुम्हाला कुठेही मिळो, मात्र तो कीपरच्या दस्तान्यामध्ये जायला हवा. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 20 या धाव संख्येवरती. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी सुद्धा तांबडमाळ संघाला या चुका टाळाव्या लागतील. कारण की कुठल्याही संघाला तुम्ही कमी समजू शकत नाही, कारण की या संघाने सुद्धा मागील हप्त्यामध्ये मला वाटते सातिर्लीच्या मैदानावरती सुपर 7 मध्ये एंट्री करणारा हा संघ आहे. त्यामुळे या संघाला तुम्ही नक्कीच गृहीत धरून जमणार नाहीये. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतुल ठाकरे आलाय चेंडूवरती. चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 या धाव संख्येवरती. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू मध्ये तब्बल 21 धावा आतापर्यंत ह्या मिळवल्या गेल्यात. 4 षटकांचा मॅच आहे. यानंतर जो होणारा सामना यंग मराठा चिंचोटी आणि वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा असा होणार आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. वैभव दळवी त्या ठिकाणी मिसफील्ड झाल्या. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा अतुल आलाय बॅकअप साठी आणि चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 23 या धाव संख्येवरती. मी म्हणणे ते जरी तुम्हाला हे मैदान लेवल दिसत असलं तरी सुद्धा इथे असे काही स्पॉट आहेत या परिसरामध्ये पॉलिन बॉक्सच्या इकडे की तिकडे चेंडू तुम्हाला फसवताना दिसेल. ऑन साईडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडू. टायमिंग तेवढा चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक मयूर शेंडे चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 24 या धाव संख्येवरती. बघा दुसरं षटक मैदानामध्ये आहे. दुसऱ्या षटकाच्या जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज आहेत, ऋषिकेश शेलार आणि त्याच्या जोडीला अजून एक खेळाडू तो म्हणजेच रुपेश. हवेमध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षक वैभव आणि अंदाज चुकला होता. हात चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि अशा पद्धतीने चेंडू हाताला चिकटला गेला की ज्या पद्धतीने एखादे लहू चुंबक चिपकावा.
थँक्यू डीजे. धाव संख्या झालेली आहे ती 24. 2 षटक समाप्त झाल्यात. 12च्या सरासरीनं धाव संख्या बनवल्या जातात. आपण पाहतोय मॅच सुरू आहे तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा विरुद्ध आयसोन सरी तांबडमाळ या दोन संघादरम्यान. आपण पाहतोय केपीएलचं हे मैदान कॉमन प्रीमियर लीग या मैदानावरती खेळवली जाते. या वर्षामध्ये सुद्धा कॉमन प्रीमियर लीग बघायला मिळते. ओमकार यांची वर्णी कुठल्या संघामध्ये लागले तर SK स्पोर्ट्स मध्ये ओमकार माळी यांना आपल्याला घेतला गेलाय असं बघायला मिळते. अतुल ठाकरे आयशा स्टार या संघामध्ये. तर आता मैदानामध्ये आलेला नॉस्टिकेंटचा फलंदाज अजित घरत हा सुद्धा आयशा स्टार मध्ये बघायला मिळेल. वैभव यांनी पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. ऋषिकेश शेलार याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गस्थ. महेंद्र सुद्धा आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. खूप खूप स्वागत आहे. यंग मराठी चिंचोटी या संघात सुद्धा खूप खूप स्वागत. ओ हवेमध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. मला वाटते ही काहिली फेमस झाले आणि काय सुंदर वाजतंय हे इन्स्ट्रुमेंट. ऑनसाईडच्या दिशेने ऋषी यांच्या माध्यमातून खेळायला चेंडू पुन्हा एकदा अतुल येतो. चेंडूला उचलतोय आणि जोपर्यंत रिटर्न केला जाईल तोपर्यंत एकच धाव मिळते. धावफलक थोडासा पुढे सरकलाय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. वैभव यांचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. अतुल ठाकरे या ठिकाणी चेंडूच्या खाली आलाय आणि सहजतेने टिपला जात आहे ते म्हणजेच अजित याला फलंदाज बाद. गोल्डन डक वरती अजित घरत. काय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळत आहे या मैदानावरती. असं वाटत होतं अजित चांगल्या पद्धतीने फलंदाजी करेल मात्र त्याला बाद केलं गेलाय आणि आता अक्षय घरत हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय हा सुद्धा एक चांगली फलंदाजी करणारा खेळाडू आहे. टॉस डिलिव्हरी ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मयूर शेंडे. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आणि धावफलक मात्र 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. बघा धावसंख्या काय थांबवली गेली वैभवाच्या माध्यमातून. योगेश याने सुद्धा चांगली धावसंख्या कंट्रोल केलेली आहे. शॉर्ट पिच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय तर इथे मात्र एक चांगला निर्धाव चेंडू. षटकाची झाली समाप्ती. या षटकामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलं गेलं धावसंख्येला आणि धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 10च्या सरासरीने 30. चला जास्त वेळ न घेता थोडी घाई करा अशी विनंती करेन.
तर जाऊया आपण कुठला गोलंदाजी मार्क वरती आलाय तर जयेश बडबे हा खेळाडू इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. जयेश बडबे बॉलिंग मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. आपण पाहू शकतो अक्षय गरज आहे स्ट्राईक वरती आणि ऋषिकेश शेलार नॉन स्ट्राईक वरती. हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. शॉर्ट पिच बॉल अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा मिळतील. जास्त काय अपेक्षा जी होती षटकार किंवा चौकारची तेवढी गेलेलं नाहीये. फटका तेवढा चांगला नक्कीच झाला नव्हता. अक्षयने चांगला फटका मी म्हणेन क्षेत्र निवडलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी होता. धाव संख्या आहे ती 32. अक्षय सॉरी पुन्हा एकदा जयेश. क्या बात आहे. पाल्यामध्ये गेन नक्कीच आपण पाहिलं की त्याच्या झोन मध्ये टप्प्यामध्ये नक्कीच चेंडू होता आणि टप्प्यात आल्याच्या नंतर फलंदाजाने गेम केलाय षटकार. थँक्यू डीजे. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा धावसंख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. योगेश याने म्हटलं गेलं की नक्कीच यस हा चांगला चेंडू आहे. मॅच बॉल सुद्धा आलाय आणि तो मॅच बॉल आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रुजू करतोय त्याच्या कामगिरीवरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 8 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑफ साइडला वैभव पुन्हा चेंडूच्या खाली आणि फलंदाज अक्षय झेलचे जो परमाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. त्यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक आम्हाला या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवायची आहे. टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला मयूर शेंडे चेंडूच्या खाली पुढे गेला होता मयूर जस्ट इनसाइड द बाउंड्री लाईन. 4 धावा. थँक्यू डीजे. धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावसंख्या 42 धावा. 42 रन ऑन द स्कोर बोर्ड. षटक झालाय समाप्त आणि षटकाच्या नंतर धावसंख्या आपण पाहूया 42. 43 धावांचं लक्ष. चला खेळाडू कक्ष जे आहे ते खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल की आपण तिकडनंच फलंदाजीसाठी उतरायचं. दोन्ही संघांना विनंती. यंग मराठा चिंचोली संघाचे कर्णधार आलेले आहेत. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भावेश वनगे यांना विनंती करतोय आपण टॉस करूया. तर अजय वरटा यांना आम्ही विनंती करतोय मंचावरून बसायचं आहे. तर आताच होणार सामना एका बाजूला यंग मराठा चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा या दरम्यान
सामना होईल. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय कल्पेश धुमाल या साहेबांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक करून घ्यायची आहे. चला वाघोबा स्पोर्ट गोरखपाडा संघाचा कर्णधार थोडंफार फास्ट यायचं आहे. मी विनंती करतोय. मी विनंती करतोय लाखे दादा यांना विनंती करतोय त्यांनी मंचरण बसवायचं आहे. तर संगणक येत आहेत. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट गोरखपाडा आणि दुसऱ्या बाजूला यंग मराठा चिंचोडी या दरम्यान नाणेफेक केली जाते. कल्पेश धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. एका बाजूला मात्र आहे आणि दुसऱ्या बाजूला आई सोनसरी तांबडमाळ चषक 2025 असं मात्र नामकरण आहे. आणि आई सोनसरी चषक 2025 नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेण्याचं मागचं कारण थोडी फील्ड स्ट्रॉंग आहे. असे कोणकोणते गोलंदाज असतील जो की चांगली गोलंदाजी आपण बघतोय ही विकेट जी आहे ती फलंदाजासाठी अनुकूल आहे? सतीश आहे, अनिकेत आहे, हरितेश आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील राखे दादा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 4 षटकांचा सामना होतोय. असे कोणकोणते फलंदाज असतील तुमच्या संघामध्ये जो की जास्तीत जास्त स्कोर बनवण्याचा प्रयत्न असेल? अंकुश मंगेश सनी. आणि नक्कीच एकंदरीत या आयोजनाविषयी 2 शब्द. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया टॉच बॉक्स मधून अव्वल नाणेफेक जिंकले ते म्हणजे यंग मराठा चिंचोडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया समालोचन कक्षेमध्ये जिथे मात्र सागर माळी यांना मात्र आपण मायक्रोफोनवर आमंत्रण देऊया. चला मॅच सुरू झाले. क्या बात आहे. चांगला फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूला. चौकार. निलेश परेड यांच्या माध्यमातून फटका खेळला होता. सुंदर असा शॉट होता. या चेंडूवरती चौकाराला आपण पाहू शकतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक चौकार आणि त्यानंतर एक्स्ट्रा अशा 5 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. षटकाराच्या हॅट्रिक साठी तांबडमाळ संघासाठी कल्पेश अग्रेकट्टाचे होणार कल्पेश धुमाळ यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चालला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
पुन्हा एकदा म्हणेन कारण की पारितोषिक जे आलंय ते कल्पेश अग्रेकट्ट्याचे ओनर सन्मान्य श्री कल्पेश धुमाळ यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलाय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, षटरक्षक त्या ठिकाणी तैनात आणि फलंदाज बाद. निलेश दरम्यान मला वाटते तांबडमाळ संघासाठी हे पारितोषिक लागू आहे. आणि सर्व जर पाहिलं तर कल्पेश याचे पार्टनर आहेत, ते म्हणजेच मला वाटते रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडचे सर्व पार्टनर आहेत. त्यामुळे आपण पाहतोय मयूर शेंडे असेल, तांबोसा पार्टी असेल किंवा मग खरवट पार्टी असेल, नाभेडा पार्टी. नाभेडा पकडत नाही असं त्यांचं म्हणणं नक्कीच आहे. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला तर चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो, चांगला रिटर्न. दरम्यान धावफलक मात्र पुढे सरकतोय. धाव संख्या आहे ती 10. अजित याची जी गोलंदाजी सुरू आहे त्याचे 5 चेंडू 4 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत, कारण की एक वाईड सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. असे एकूण लिगल 4 चेंडू आपण पाहतोय. अतुल ठाकरे ऑफसाईडला खेळायचा होता चेंडूला, शरीरापासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न. अजित यशस्वी ठरलाय चेंडू शरीरापासून लांब ठेवण्यामध्ये. मी म्हणेन थोडीशी जागा नक्कीच नाहीये सध्या तरी आपण जर पाहिलं तर अतुल याच्यासाठी. मात्र अतुल हा ऑफसाईडच्या दिशेने सुद्धा चांगलं खेळतोय. मात्र पाहूया काय होणार आहे या सामन्यामध्ये. अतुल याची फलंदाजी, या मैदानावरती त्याने 23 चेंडूमध्ये 101 धावा करण्याचा एक विश्वविक्रम केलाय. केसीच्या माध्यमातून टायमिंग चांगली आहे, 2 शतरक्षक धावतात, मात्र चेंडू या ठिकाणी जिंकेल आणि त्याला मिळतील 4 धावा त्या तांबडमाळ संघाला. थँक्यू डीजे. बघा आपण पाहतोय की जेव्हा एखाद्या लाईन वरती खड्डे जास्त असतील तर मात्र दुसऱ्या लाईन आपण आउटसाइडला पळत असतो गाडी घेऊन. तशाच पद्धतीने इथे सुद्धा अतुल याने ठरवलं की नक्कीच इकडे थोडासा हवा माझ्या विरुद्ध दिशेनं आहे, म्हणजेच लगेच ऑफसाईडचा एरिया पकडला नाही, त्याच्यामध्ये यशस्वी झाला. बॉलिंग मार्कवरती आला रुपेश, जो की पहिल्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला होता. धावसंख्या आहे ती 14. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावा. तांबडमाळ संघाचे 2 उत्कृष्ट आणि बेस्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने आहे अतुल ठाकरे जो नॉन स्ट्रायकरवरती आहे आणि स्ट्रायकरवरती योगेश. टॉस बॉल ऑफसाईडच्या दिशेनं कुमार बगली त्या ठिकाणी आहेत. तर कुमार यांच्या हातामध्ये चेंडू विसावला नव्हता, पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र शतरक्षकांनी केलेला लेझीपणा नडला जातोय. कुमार होता, त्याच्यानंतर अजून एक खेळाडू त्या ठिकाणी होता, विश्वनाथ. भरपूर खराब शतरक्षण झालं होतं या चेंडूवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी रुपेश यांच्या माध्यमातून. मी म्हणेन इथे जी धावसंख्या बनवायची आहे आणि जर सामना जिंकायचा असेल तर एक चांगली फलंदाजी फार महत्वाची आहे.
कारण की समोरचा संघ आहे त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी तर आहेच, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा ते चांगलं करत असतात. टायमिंग खराब झाले ती म्हणजेच योगेश याच्या या फटक्याची. चेंडू खेळायचा होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला, आणि आता चेंडू गेला होता तो काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. धावसंख्या आहे ती 17 धावा. पंधरा चेंडू 26 धावांची गरज. अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी तांबडमाळ संघाला आता पॉवर प्लेचं बंधन नाहीये. क्षेत्ररक्षण बघा कसं लावलंय. एक डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर मला वाटतं थोडस इकडे आम्हाला अडथळा येतो पाहण्यासाठी तो टॉस बॉक्सचा. विश्वनाथ या ठिकाणी कॉर्नर क्षेत्रामध्ये ऑन साईडला आपण पाहूया. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अक्षय आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकांना आहे, आणि 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावलेत. एक कव्हर, एक वाईड थर्ड मॅन शॉर्ट केलाय, आणि शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. जवळजवळ थोडासा स्क्वेअर ठेवला गेलाय. चला, वेळ होतोय जास्त, विनंती करेन वेळ जास्त खर्च करू नका. फुल टॉस डिलिव्हरी. पंचांनी नो ठरवलाय हा चेंडू. नो +6 अशा एकूण 7. 7 पे 7. आलू ते काय दिशी येतो करा मग पाहू. लगेच मी गाडी काढली, बुटा बांधली ना निघलो तिचे रस्त्याला. कालचे दिसाला गे तू भेटायला तिला, झालंय मोठा घोटाला. कालचे दिसाला गे तू भेटायला तिला. आता मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण चेंज करता येणार नाही, लक्षात असू द्या. फ्री हिट आहे. जे क्षेत्ररक्षण होतं अगोदरचं ते क्षेत्ररक्षण लावावं लागेल. फ्री हिट. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्री हिट आहे तिथे, मात्र धावचे चरोबांना तुम्ही फलंदाजाला बाद करू शकता. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं थोडस. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय शुभम आहे, थोडासा नवीन नौका खेळाडू आहे, अर्थातच हलकत नाहीये. शुभम, तुला शुभेच्छा असतील तुझ्या या कारकिर्दीसाठी, क्रिकेटिंग कारकिर्दीसाठी. कारण की जसं म्हटलं जातं की सोना तबके कुंदन बनताय, इथे मात्र एखादा खेळाडू थोडासा मिसफिल्ड किंवा चांगलं क्षेत्ररक्षण किंवा काही चुकांनंतरच एक चांगला खेळाडू बनत असतो. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय ती म्हणजे 25 धावा झाल्यात या धावफलकावरती. रुपेश बॉलिंग मार्क वरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओपेश डिलिव्हरी, पुरेपूर फायदा, पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. अबे तू म्हणते त्याला सुपरस्टार. तेरा चेंडू 12 धावांची गरज. अजून एक मोठा फटका, सुपर शॉट, षटकार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार. धाव संख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाले ती म्हणजेच 37 धावा. अजून सुद्धा 6 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 12. आता मात्र षटक समाप्त झालाय. दुसऱ्यांदा जेव्हा योगेश फलंदाजीला येईल तेव्हा षटकारासाठी आपण त्याला पारितोषिक पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की सिंगल जर काढली अतुल याने, योगेश याला स्ट्राईक दिली आणि योगेश याने फर्स्ट बॉल वरतीच स्ट्राईकला आल्याच्या नंतर षटकार मारला तर ते हॅट्रिक गणली जाऊ शकते. आणि कल्पेश आगरीकट्ट्याचे ओनर कल्पेश धुमाल यांच्या माध्यमातून ते 500 रुपयासाठी मानकरी ठरू शकतात. मात्र जेव्हा स्ट्राईक वरती येतील तेव्हा लगेच षटकार खेचावा लागेल, कुठलाही चेंडू न दबडता. दरम्यान काहीतरी पार्टनरशिप झाली असेल, दोघांची अंडरस्टँडिंग झाली असेल की तुम्हाला सिंगल काढून दे, आपल्याला 500 रुपये वाटून घेऊ दोघे जण. क्या बात आहे. स्माइल आले लगेच चेहऱ्यावरची. धावसंख्या आहे ती
37. नो चेंडू या ठिकाणी. तीन खेळाडू हे पॉपिंग क्रीजच्या 90 डिग्री मध्ये आढळले गेलेले आहेत. त्यामुळे आपण पाहू शकता तिकडे 2 पेक्षा जास्त खेळाडू तुम्ही ठेवू शकत नाही. क्या बात आहे. अंपायरिंग सुरेख, चांगलं लक्ष. आणि योगेश आलाय स्ट्राईक वरती. फ्री हिट सुद्धा आहे त्याच्यासाठी. इथे मात्र तुम्हाला फिल्डिंग चेंज करण्याची परवानगी मिळते, हे लक्षात असू द्या. क्या बात आहे. गोलंदाजाने सुद्धा मदत केली आहे. फलंदाज असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच योगेश बरफ. मॅच फिनिश. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी तांबडमाळ या संघाला. बघा 500 रुपयाची कोरी करकरीत नोट या ठिकाणी एक हरिपत्ती आलेली आहे. त्याबद्दल कल्पेशजी धुमाळ यांचे सुद्धा खूप खूप आभार.